मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले। ही अविश्वसनीय घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा खरोखरच आश्चर्य वाटलं असेल, पण या घटनेची सत्यता जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा या घटनेवर विश्वास बसणार नाही, पण खरोखर हे खरंच घडलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। पांडुरंग उपले असं या आजोबांचं नाव आहे। नियमित वारकरी संप्रदायाचे काम करतात। ही सर्व कामं झाल्यानंतर ते सायंकाळी 4च्या दरम्यान चहा प्यायला बसले होते। चहा पित असताना अचानकपणे त्यांना घाम आला आणि घाम आले म्हणून ते मोकळ्या हवेत बाहेर गेले आणि बाहेर गेले असतानाच त्यांना हा होणारा त्रास कमी झाला नाही यासाठी घरातल्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार करत असताना त्यांना मृत घोषित केलं। तर आजोबांविषयी काय घडलं? नियमितची कामे आटपून आजोबा जेव्हा चहा पित होते तेव्हा त्यांना अचानकपणे गरम होऊ लागलं आणि गरम होत असतानाच अचानकपणे त्यांना घाम सुद्धा फुटतो आणि घाम फुटत असताना अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो। रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर त्यांची तपासणी करतात आणि तपासणी केल्यानंतर सांगतात की ते मृत्यू त्यांचा झाला आहे किंवा त्यांना मृत घोषित करतात। त्यामुळेच घरामध्ये सर्व शोकगोळ वातावरण होतं आणि त्यांची पत्नी म्हणजेच आजी ती हंबरडा फुटते। त्याच पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा हंबरडा फुटतो आणि ही सर्व घटना घडल्यानंतर घरामध्ये अंत्यसंस्काराच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते, म्हणजे सर्व तयारी होत असते। अशातच एक बातमी येते की आजोबा जिवंत आहेत आणि त्यानंतर सर्व घरामध्ये एक शांतता निर्माण होते आणि हे अशक्य गोष्ट कशी काय होऊ शकते किंवा आजोबा कशी काय जिवंत होऊ शकतात याविषयी तर्क वितर्क लढवले जातात। परंतु घरातल्या सर्व लोकांना ही बातमी ऐकल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण होतं। तर त्यांच्या घरच्या व्यक्तींनी ज्या पद्धतीनं मालिकांमध्ये असं घडतं असं दाखवलं जातं त्याच पद्धतीनं प्रत्यक्षात या आजोबांबरोबर घडलं, या घरातल्या लोकांबरोबर घडलं असं घरातल्या लोकांनी TV9शी बोलताना सांगितलं होतं। तर पांडुरंग उपले यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी नियमित नित्याची कामे केल्यानंतर दुपारी 12 वाजता घरी येतो। सकाळी कामाला जायचं आणि दुपारी 12 वाजता घरी यायचं। घरी आल्यानंतर जेवायचं आणि झोपायचं। 3 तास झोपायच्यानंतर मग 5ला पुन्हा उठायचं आणि पुन्हा नित्याची कामं करायला सुरुवात करायची। आणि ज्या दिवशी मला मृत घोषित करण्यात आलं त्याच दिवशी मी 4 वाजता चहा पित होतो। पांडुरंग उपले हे वारकरी संप्रदायाचं काम करतात। हे करतच ते आपला दिवस गुजराण करतात। परंतु ज्या दिवशी त्यांना मृत घोषित करण्यात आलं त्या दिवशी ते 4 वाजता चहा प्यायला बसले होते आणि चहा पित असताना अचानकपणे त्यांना घाम आला म्हणून ते मोकळ्या हवेमध्ये बाहेर फिरायला गेले। त्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखायचं काही कमी झालं नाही म्हणूनच ते डॉक्टरकडे त्यांना दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांकडे दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी उपचार करत असताना मृत घोषित केलं असं आजोबांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर आजोबांचा जीव कसा वाचला? माध्यमांशी बोलताना त्यांचा नातू म्हटला की तर आजोबांना रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी पुढील कार्यक्रमासाठी घरी निघालो होतो आणि घरी निघालो असतानाच ज्या ॲम्ब्युलन्समध्ये आमचे आजोबा होते आणि आम्ही होतो आणि घरी येत असताना चौगुले गल्लीच्या आसपास एक स्पीड ब्रेकर आहे, त्या स्पीड ब्रेकरवर ती गाडी जोराने आदळली आणि गाडीला जोराचा धक्का बसला। त्यामुळेच आजोबांचं शरीर सुद्धा आदळल्यासारखं झालं आणि या स्पीड ब्रेकरला धक्का दिल्यानंतर त्यांचं शरीर कुठेतरी हालचाल झाल्यासारखं आम्हाला भासलं। त्यानंतर आम्ही पुन्हा त्यांची बोटं सुद्धा हलल्याचं आम्हाला जाणवलं आणि हे घडत असताना आम्ही गाडी बाजूला घेतली आणि पुन्हा एकदा पाहिलं तर खरोखरच आजोबांची हालचाल होत। हे सर्व घडत असताना आम्ही गाडी बाजूला घेतली आणि बाजूला घेतल्यानंतर पुन्हा बाजूलाच असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये आजोबांना घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर ECG काढला तर आणि त्या ECG मध्ये आजोबांचं हृदय पुन्हा सुरू असल्याचं समजलं। त्यामुळेच त्याला पुढील उपचारासाठी आजोबांना DY हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि एका स्पीड ब्रेकरमुळे आमच्या आजोबांचा जीव वाचला असं त्यांच्या नातूंनी सांगितलं। तर यावर बोलताना पांडुरंग उपले म्हटले की माझ्या नातवाच्या आणि शेजाऱ्यांच्या आणि पांडुरंगच्या कृपेने माझा जीव वाचला। पांडुरंग उपले हे आजोबा कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे राहतात। त्यांचा जीव वाचल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे आणि पांडुरंग उपले यांच्या या जीवदानानं अख्ख्या देशाला त्यांचं खरोखरच एक कुतूहल झालं आणि म्हटलं जातं एक म्हण आहे, देव तारे त्याला कोण मारे, ही म्हण या पांडुरंग उपले या आजोबांना लागू होते। तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा।